मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लातूरात गेल्या 10-15 दिवसापासून वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असताना मध्येच इंडस्ट्रियल इस्टेट मधील वेगवेगळे उद्योग अप्रत्यक्ष बंद करण्यासाठीचा PIC पत्र दिलं. या संदर्भात अगोदर भाजपनेही बैठक घेतली आणि आज आमदार अमित देशमुख, खासदार डॉक्टर काळगे यांनी बैठक घेतली. आणि नेमकं अमित देशमुख काय म्हणतात आमदार अमित देशमुख. लातूर उद्योग भवन परिसर इथे उद्भवलेल्या काही शंका कुशंका अडचणी अनिश्चितता नीट पेपर फुटीचं प्रकरण चौकशी वगैरे वगैरे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चिंतन बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. इथं आल्यापासून आपल्या सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, घाबरण्याचं काही कारण नाही. संकट येतात, संकटावर मात करून पुढे जायचं असतं. देशामध्ये नीटचा पेपर फुटला, हे दुर्दैवी आहे, धक्कादायक आहे. याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत, लातूरपर्यंत येऊन पोचले. हेही वेदना देणार आहे. सरकार चौकशी करतंय, तपास यंत्रणा कामात आहेत, न्यायालयामध्ये सुद्धा सुनावण्या सुरू झाल्यात. त्यामुळे या संदर्भामध्ये कुठलीही टिप्पणी मी करणार नाही, तुम्ही करायची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसली शंका असायचं कारण आहे असंही मला वाटत. पेपर फुटला, तो कोणी फोडला, कसा फुटला, आता रद्दीच्या दुकानामध्ये याची विचारपूस चाललेली आहे. याच्यावर कोणी भाष्य करायला तयार. सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या व्यवस्था आहे, ते त्यांचं अपयश नाही का? सरकारही आत्मपरीक्षण करत नाही. लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली. डॉक्टर शिवाजी काळगे त्या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते. देशातले, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा मांडला. त्यांनी तर सांगितलं की 70 पेपर फुटले आजवर गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या परीक्षांची, देशभरामध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि महाराष्ट्रापासून मणिपूर पर्यंत. या व्यवस्था कोणी पोखरल्या,
या व्यवस्थेला जी कीड लागली आहे त्याचं कीटकनाशक कुठं आहे? आमच्या एका सहकार्याने सांगितलंय, चांगली उपमा त्यांनी दिली की माझे वडील शेती करतात तेव्हा एखादी कीड जर एखाद्या हा म्हणजे जे पीक असतं तिथं जर एका ठिकाणी जर कीड लागली तर फवारणी करतात. सगळंच पीक काही उपटून काढत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी व्यवस्थेचा दोष आहे पहिल्यांदा, आणि त्यानंतर मग ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याचं कोणी समर्थन करत नाही. आणि लातूर तर कधीच करणार नाही. लातूरचा सगळा ढाचा जो आहे तो गुणवत्तेवर आधारित आहे. लातूरकर नेहमी गुणवत्तेच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि गुणवत्ता ही पारदर्शक असल्याशिवाय ती गुणवत्ता ठरत नसते. आज इथं आता कोणी हॉस्टेल चालवावं का, कोणी रेस्टॉरंट चालवावं का, कोणी टी शॉप चालवावं का, किंवा कोणी कॉफी शॉप चालवावं का, कोणी बुक शॉप चालवावं का, कोणी ट्युशन चालवावं का, कोणी कोचिंग चालवावं का, ही जी काही आता चर्चा सुरू झालेली आहे, मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला मी या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्या कुठल्याही पेशा, व्यवसायाला, उद्योगाला ते बंद करा म्हणतात, एक क्षणभरही बंद होणार नाही. हे मला आपल्याला या निमित्तानं ठणकावून सांगायचं. आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळे इथं आज तुमचं ऐकण्यासाठी आलेले आहोत. आज ही वसाहत 1980च्या दशकातली आहे. मलाही आता प्रश्न केले जातात, म्हणजे 1980 साली शाळेतही नव्हतो मी, बालवाडीत होतो. तर ही जी व्यवस्था आहे ही इथल्या कष्टकऱ्यांनी उभी केलेली आहे. तरी आपण सगळ्यांनीच या व्यवस्थेला पाठबळ दिलेला आहे. याचा कोणी एक पालक नाही. या व्यवस्थेची, लातूर पॅटर्नची मालकी ही तुमच्यापैकी प्रत्येकाची आहे. आमदार खासदार आम्ही काय विश्वस्त, काळजी वाहू. तुम्हाला काळजी वाटली की आलोच आम्ही व्हायला. आणि म्हणून मला असं वाटतं की इथं ज्या काही त्रुटी आहे, समजा असतं एखाद्या ठिकाणी काहीतरी नियम बाह्य असतं म्हणून काही सगळंच बेकायदेशीर आहे असं ठरत नाही. म्हणजे आत्ताच मला अशोक गोविंदपूरकरजींनी एक पत्र आणून दिलं आणि त्याच्यामध्ये नागरी हक्क समिती लातूर, खरंच मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन दिलंय आणि त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की उद्योग भवन परिसरातून औद्योगिक आरक्षण संपुष्टात आले असल्याबाबत, म्हणजे आता जे काही पत्र तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रानं पाठवलंय
हे सगळं बंद करा, उत्पादन इथं सुरू नाही. त्याच संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलं, कारण आता UDCPR आला, महाराष्ट्र शासनाचा लातूर शहर महानगरपालिकेचा महापौर इथे आहेत, उपमहापौर आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, गटनेते आहेत. UDCPR ही नियमावली आहे नागरी विकासाची, आणि आता हा येलो झोन म्हणून घोषित झालेला आहे. रेसिडेन्शियल हा जो काही ट्युशन एरिया आहे हा रेसिडेन्शियल झोन आहे, येलो झोन. आणि त्याच्यामुळे तिथं जरी मूळ उद्योग या प्रयोजनासाठी ही जागा वितरित शासनाने केली असली तरी खरं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब ही काय जादू आहे, योगायोग आहे. हा GR त्यांनी मला हातात दिला होता अशोक गोविंदपूरकरांनी, आणि हा जो GR आहे हा GR आहे 2004चा. हा मी देऊ तुम्हाला. 2004ला कोण होतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री तेव्हा? कसे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आत्ताही आपल्या मदतीला धावून येतात. हे या GR वरून आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या टिंबर मार्केटचं पण आहे ह्या GR मध्ये. पण हा ट्युशन एरिया जो आहे त्याच्यामध्ये, आणि हे देशपांडे आपल्याला मी देतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, लँड अंडर इंडस्ट्रियल झोन जॉइनिंग टू रेसिडेन्शियल झोन shall be deemed to be included in residential zone after closure shifting of the existing industries in the land in the industrial zone. म्हणजे 2004च्या शासन निर्णयामध्येच आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. उगाच आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जे व्यवसाय करताय ते कायद्याच्या चौकटीत आहेत. एखादा कागद इकडं तिकडे असू शकतो, तो कागद आपण पुरवला की मग आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही, कोणीही धक्का लावू शकत नाही. आणि आज विद्यार्थी पालक जे आज लातूर येथे येऊ पाहत आहेत त्यांना सुद्धा मी आज सांगणं आहे आपल्या माध्यमातून, काही काळजी करायचं कारण नाही. तरी इथं यावं, यानंतर सुद्धा अधिक चांगल्या व्यवस्था आपल्याला त्यांना कशा देता येईल यासाठी आम्ही काम करू. ह्या ज्या काही तुमच्या शंका कुशंका आहेत त्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याचं निरसन करू, जेणेकरून पुन्हा कधी आता आपल्याला पुढे प्रश्न करणार नाही याची देखील काळजी आपण घेऊ. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. इतर जे सगळे प्लॉट धारक आहेत, एखाद्याचा प्लॉट आहे त्यांनी भाड्यानं दिलेला आहे किंवा इमारत बांधलेली आहे तिथं कोणीतरी भाडे करू आहे वगैरे वगैरे, जे काही असेल तुम्ही हे सगळं करावं म्हणून तर आम्ही आहोत. ईज ऑफ डुईंग बिझनेस कशाला म्हणतात मिस्टर शाह? व्हॉट इज ईज ऑफ डुईंग बिझनेस? म्हणजे एखादा व्यवसायी असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, त्याला आपला धंदा करण्याची मुभा असली पाहिजे कायद्याच्या चौकटीत. आणि कुठे काही अडचण असली तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आहोत. आमदार आहेत, खासदार आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी. आणि म्हणून या अडचणी लवकरात लवकर कशा दूर होतील किंवा ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या ज्या शंका आहेत त्याला सुद्धा कायदेशीररित्या आपल्याला कसं उत्तर देता येईल त्यासाठी आपण काम करताय. त्याला जिथं आमची मदत लागेल
तिथे आम्ही तत्परतेने उभे आहोतच. मी इथे येण्या अगोदरच जिल्हा उद्योग केंद्राचे जे नितीन पाटील आहेत त्यांच्याशी मी काही दिवसापूर्वी चर्चा केली. जेव्हा मला हे पत्र व्हॉट्सअपवर प्राप्त झालं त्याच वेळेला मी त्यांना विचारलं की हे पत्र जे तुम्ही पाठवलंय ते अन्यायकारक आहे. तुम्ही काही वेळ दिलेले नाही, तुम्ही सुनावणीला बोलवलं नाही, तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. आणि मला असं वाटतं की आपण त्यांना भेटूनही विनंती केलेली आहे की कुणालाही त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय असा एकतर्फी निकाल हा देता येणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलंय. आणि म्हणून काही काळजी नसावी एवढं मला आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे काही विद्यार्थ्यांनी इथं खूप थोडक्या शब्दामध्ये पण काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. विद्यार्थिनी या ठिकाणी बोलले, विद्यार्थी या ठिकाणी बोलले. मी खासदारांना सांगत होतो त्यांचं बोलणं ऐकत असताना, खरं म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की कशी ही पिढी अगदी प्रखर विचार मांडते आहे आजकाल. मी खासदारांना म्हटलं आपलं काही फार काळ चालेल असं वाटत नाही का. तर देशामध्ये आता जेन झी नाही का, त्यामुळं हा जो काही कॉकरोच जनता पार्टी हा जो काही विचार आता सामाजिक माध्यमांवर पुढे येतोय त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे. आणि सरकारनं काय केलं, हँडलच बंद केलं. पहिलं बंद केलं त्याने, दुसरं काढलं, त्याच्यामध्ये अधिक मेंबर निघाले, तेही बंद केलं. म्हणजे कुठेतरी आता मत सुद्धा व्यक्त करता येत नाही अशी परिस्थिती या देशामध्ये, राज्यामध्ये निर्माण होते आहे. हेच यातून लक्षात येतं. लातूरमध्ये आपल्याला ट्युशन एरिया याला आपण म्हणता आणि स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून याला मान्यता मिळावी अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. आणि तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे या अगोदर दिलेला आहे. फक्त इथंच नव्हे तर लातूरमध्ये या व्यवस्थेचा विस्तार होण्यासाठी अनेक लातूरच्या दिशांना अशा व्यवस्था उभ्या कराव्यात हे देखील आम्ही त्यांना सांगितलंय. आणि त्याचा पाठपुरावा नक्कीच आमदार आणि खासदार आणि महापालिका हे सगळे करतील हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि खरं म्हणजे मी माझ्या सहकार्याला सांगू इच्छितो की इथं आपण आलोय, बैठक घेतली म्हणून तुमचं काम संपलं असं नाही. तुमचं काम आता सुरू होतं. म्हणजे नाहीतर तुम्ही निवांत आज झालं सगळं म्हणून बैठक चांगली झाली, सगळं आपण संदेश दिला, लोकांचं ऐकून घेतलं, इथून तुमचं काम सुरू होतंय. कारण हा जो लढा आहे हा इथंच थांबणार नाही. माझी तर आपल्याला अशी विनंती आहे, जवळगेकर आमचे नूतन काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक आहेत, त्यामुळे लातूर पॅटर्न काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही दयानंद कॉलेजमध्ये ते कार्यरत राहिलेले आहेत. त्यामुळं या सगळ्याच प्रकरणामध्ये जे बाधित आहेत त्या सगळ्यांच्या वैयक्तिक भेटी तुम्ही आता उद्यापासून घ्यायला सुरुवात करा. वैयक्तिक म्हणजे अगदी भेळचा गाडा जरी असेल तर त्याला सुद्धा वैयक्तिक भेटून काय अडचण आहे ही विचारपूस आपण केली पाहिजे. भेळ खाता खाता केली तरी चालेल, मात्र भेळचे पैसे अदा करायचे. शेवटी आपण आज काही मोजके लोक इथं आलेले आहेत, हजारो लोक अजून इथं आलेले नाहीत, ते आपापल्या व्यवसायात आहेत. ट्युशनवाले अनेक आहेत. म्हणजे आता ट्युशन काही फक्त 10वी 12वीचा विषय राहिलेला नाही, 8वी पासून ट्युशन सुरू होतात.
लातूर शहरात 5वी पासून म्हणजे मग त्याचाही विचार केला पाहिजे की 5वी पासून जर ह्या व्यवस्था इथं सुरू झालेल्या आहेत किंवा या इथं अस्तित्व त्यांचं निर्माण झालेलं आहे, तर त्यांना देखील सुरक्षा कायद्याअंतर्गत कशी देता येईल, अडचणी या भविष्यामध्ये कशा उद्भवणार नाहीत, हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. महापालिकेकडनं ज्या अपेक्षा आहेत की याच्यासाठी एक तुम्ही स्पेशल ऑफिसर नेमा फक्त याच्यासाठी, आणि त्यांनी 1 बाय 1 ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या त्याला मार्गदर्शन करून कशा निस्तारता येतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि एक कालमर्यादा ठरवून, म्हणजे हे जे काही संशय घेतले जातात हे अनधिकृत आहे, हे इथं बांधताच येत जे काही असेल, याला कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला कसं बसवता येईल. आणि एक मी स्पष्ट करू इच्छितो, आमच्याबद्दल अनेक जण गैरसमज पसरवते. अनधिकृत, अनऑथोराइज्ड याला आमचा पाठिंबा नाही. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. जे इलिगल आहे, जे अनऑथोराइज्ड आहे, आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. आणि म्हणून नियमामध्ये कसं आपल्याला ते बसवता येईल, शेवटी तुम्ही नियमानेच सगळं केलंय. तुमच्याकडे परवानगी आहेत, तुम्ही परवानगी मागितली, परवानगी देणाऱ्याला परवानगी दिली. आता जर उठून कोणी म्हणत असेल की हे बेकायदेशीर आहे, तर मग परवानगी घेणाऱ्याची चौकशी करणार का परवानगी देणाऱ्याची चौकशी करणार? म्हणून आपल्यालाही खासदार महोदय याचा विचार करावा लागेल की समजा 40 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या परवानग्या नगरपालिकेनं दिल्या असतील, महानगरपालिकेनं दिल्या असतील, तर म्हणजे परवानग्या तुम्ही दिल्या त्या कशा दिल्या, याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि मग आज तो सामान्य माणूस अडचणीत आलेला आहे. परवानगी देणार तर निघून गेला, बदली झाली, त्याला कुठंच बघायचं. मराठवाड्यातले सुद्धा लोक इथे येत आहेत आणि आपला छोटासा व्यवसाय इथे करतात. मला असं वाटतं या सगळ्यांना सुरक्षित आणि सुरक्षिततेची भावना असल्यामुळेच हे सगळे इथं आलेले आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये जर काही शंका निर्माण झाली तर मला असं वाटतं की ते लातूरच्या हिताचं ठरणार आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये कुणीही असू नये. खरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या बद्दल खरंच ज्यांनी वर्षभर अभ्यास केला, पेपर दिला आणि नंतर तो दुर्दैवाला फुटला आणि पुन्हा परत त्यांना पेपर द्यावा लागतोय, त्यांची जी मनस्थिती आहे हीच खरी चिंतेची बाब आहे. काही विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं, त्यांनाही मदत करण्याच्या संदर्भामध्ये इथं सूचना आली. आम्ही निश्चित त्याचा विचार करू आणि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत कशी करता येईल या संदर्भाने सुद्धा आम्ही पावलं उचलू. पण कोणीतरी एखादा वाईट कृत्य करतो आणि मग सगळ्यांना ते भोगावं लागतं, अशीच काहीशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. यापुढे हे असं होणार नाही याची काळजी मला असं वाटतं की आता प्रत्येक घटकाने घेतली पाहिजे. म्हणजे असे जर प्रकार
होत असतील तर त्याला खतपाणी न घालणं याचाही विचार केला पाहिजे. किंवा आपल्याला असं समजा लक्षात आलं की इथं काहीतरी गैर होत आहे, वेळीच तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर पावलं उचलली पाहिजेत. कारण तुम्ही त्याचे सगळे घटक आहात. तुम्ही वारंवार एकत्र चर्चा करता, बसता, विचार विनिमय करता. आणि म्हणून कुठेतरी शंकेला वाव आला म्हणून तक्रारी झाल्या आणि त्यातून हे सगळं उघडकीस आलं. आणि परीक्षांमध्ये जी पारदर्शकता किंवा गुणवत्ता असायला पाहिजे त्यालाच ठेच पोचली. वर्षानुवर्ष अभ्यास करायचा आणि मग पुन्हा पेपर मिळतो का, मग पेपर मिळाला की मग तो त्याच्यातले प्रश्न येतात का, या सगळ्याकडं मला असं वाटतं याला खतपाणी दुर्दैवानं जे घालण्यात आलं त्याचेच हे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि याचा देखील विचार केला पाहिजे. अहो, आपले पेपर जे आहेत, शाहू कॉलेजचे असतील, दयानंद कॉलेजचे असतील, हे पेपर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थी घेतात मागून. त्यांचे असतात ना ते, हो, ते तिकडे घेतात. इकडचं म्हणजे समजा आता इथल्या मुलाला रविवारी परीक्षा दिली की तो जो काही पेपर आहे ते मागून घेतात. काय बघायचं तर ते सोडवतात. आम्ही सोडवलेले आहेत. मी 10वीला असताना शाहू कॉलेजचे पेपर मुंबईच्या शाळेत असताना रविवारी तिथं सोडवले. दर रविवारी एक परीक्षा असायची, आताही असेलच. ते सराव करून घेतात. ते सगळे पेपर, त्याच्याशिवाय सराव आणि अभ्यास, तेच लातूर पॅटर्न म्हणजे काय. आणि पुन्हा शिक्षक प्राध्यापक जेवढा वेळ देतात, पुढे विद्यार्थ्याला अडचण आली तिथं सोडवणं, त्याला तयार करून घेणं, या सगळ्याच बाबतीमध्ये खूप परिश्रम, यातना आपण सोसलेल्या आहेत. म्हणून किमान इथून पुढे तरी अशा परिस्थितीमध्ये आपण येऊ नये हे देखील आपण आज इथं ठरवलं पाहिजे. आणि खरं म्हणजे तुमची फक्त आम्हाला साथ हवी. हे सगळं आम्ही करू, तुम्हाला त्याची तसदी देणार नाही. तुम्हाला जे तुम्ही करताय ते तुम्ही करत राहा प्रामाणिकपणे, कायद्याच्या चौकटीमध्ये, गुणवत्तेवर, पारदर्शकता. तुम्हाला ज्या सवलती हव्यात, तुम्हाला ज्या शिथिलता हव्यात, तुम्हाला आणखी काही मदत हवी आहे, ते सगळं तुम्हाला उपलब्ध होईल याची दक्षता खासदार घेतील, आमदार घेतील, महापौर घेतील, उपमहापौर घेतील, स्थायी समितीचे सभापती घेतील, आमचे पक्षाचे अध्यक्ष घेतील, नगरसेवक घेतील. आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण आम्ही करणार नाही. सगळ्याच पक्षातल्या पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना माझं असं आव्हान आहे की लातूरच्या हितासाठी सगळ्यांनी आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून याच्यामध्ये कार्यरत असलं. सुरुवातीला मी पाहिलं, हे जेव्हा प्रकरण बाहेर आलं तेव्हा एक स्पर्धा सुरू झाली की हा काँग्रेसचा कार्यकर्ता, हा काँग्रेसचा कार्यकर्ता. स्पर्धा दुर्दैवी आहे. जगातल्या बलाढ्य राजकीय पक्षांपैकी जे पक्ष आहेत त्या पक्षाचे पुढारी असं वक्तव्य करावं
प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण आणि प्रत्येक ह्याच्याला राजकारण जोडणं याची आवश्यकताच नाही. आणि म्हणून आम्ही सगळेच विरोधी पक्षातल्या किंवा सत्ता पक्षातल्याही पुढाऱ्यांची चर्चा होतच असते. तर म्हणजे आता खासदार महोदयांना माझी अशी विनंती आहे की दिल्लीला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारच्या योग्य प्रतिनिधीला निष्पाप लोकांची हेळसांड किंवा त्यांना त्रास जो होऊ लागलेला आहे तो तरी किमान होणार नाही याचं एक पत्र आपण द्यावं. पण आता एखादा चहावाला, हॉटेलवाला, रद्दीवाला यांना जर याच्यामध्ये कारण नसताना जर त्रास होणार असेल तर ते सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी अन्यायकारक आहे. आज आपण सगळेच या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आभार आणि कौतुक एवढ्यासाठी कारण फक्त आव्हानावर तुम्ही सगळे आलेले आहात आणि लातूरसाठी तुमच्या हृदयामध्ये एक तळमळ आहे म्हणून तुम्ही इथं आलेले आहात. म्हणून आपलं मनापासून मला कौतुक करावंसं वाटतं. इथं जागा कमी पडली आहे, अनेक लोक बाहेर उभे आहेत. राव सरांना उन्हाळा काय असतो कसा आहे तुमचा क्लास जो असतो तो कसा आहे याची मला कल्पना आहे. आमचे क्लास असेच असतात. कालिदास देशपांडेने सुद्धा सुरुवातीला सगळी पार्श्वभूमी या ठिकाणी विशद केली. कायदेशीर बाब याची काळजी ते घेतील याबद्दल आम्हाला विश्वासाने तुमची मदत आम्हाला लागेल. कारण हा जो काही गैरसमज होतोय अर्धवट माहितीवर वक्तव्य केली जातात, बातम्या छापल्या जातात, किंवा बातम्या दिल्या जातात म्हणून अर्धसत्यच बाहेर येते. पूर्ण सत्य काय हे तुम्ही आता सांगितलं. आणि मला स्वतःला असं वाटतं की उद्या तुम्ही फेसबुक लाईव्हच करा.